नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. अफगाणिस्तानमधले आधीचे सैनिक आणि विदेशी सैन्यांसोबत काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणताही सूड उगवला जाणार नाही, असं तालिबानी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानपासून कोणत्याही देशाला धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदनं काबूलमध्ये पहिली पत्रकार परिषद मंगळवारी घेतली. देशभरात कारागृह आणि शस्त्रास्त्रगृह रिकामी झाल्यानंतर नागरिक घाबरू नयेत, कारण दारावर येऊन विचारणा करणारे तालिबानी सैन्यातले आहेत की त्यांच्या वेशातले गुन्हेगार आहेत हे कळू शकत नाही, असं भयावह दृश्य सध्या अफगाणिस्तानमध्ये आहे. गेल्या 24 तासात शेकडो अफगाणी नागरिक, महिला आणि मुलांसह सीमा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत. सीमा ओलांडून चमनमध्ये जाणाऱ्या अफगाणी लोकांपैकी किमान 2 लोक कैदी होते, ज्यांना तालिबान्यांनी पुल ए चरखी आणि बागराम तुरुंगातनं नुकतंच सोडलेलं होतं. त्यांच्यावर अफगाण सरकारनं कोणते आरोप लावले होते हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तालिबाननं काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर चौथ्या दिवशी अफगाणिस्तानमधल्या बहुतांश शहरांमधलं जनजीवन आता पूर्वपदावर आलेलं आहे. लोगर शहरातलं जनजीवनही पूर्वपदावर येताना दिसतंय. रहिवाशांची मार्केट परिसरात वर्दळ आहे. रस्त्यांवर अफगाणिस्तानच्या लष्करी वाहनांमधून तालिबानकडून परिस्थितीची पाहणी केली जाते. तालिबानमुळे आम्हाला आधीपेक्षा सुरक्षित वाटत असल्याची ही प्रतिक्रिया काहींनी दिलेली आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षापेक्षा तालिबानी राजवटीत बरं वाटत असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिलेली आहे. अफगाणिस्तानचं पुनर्वसन करण्यासाठी मदत करणं ही ब्रिटन आणि अन्य पाश्चिमात्य देशांची नैतिक जबाबदारी आहे, असं तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटलंय. स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. 20 वर्षांच्या काळात अफगाणिस्तानच्या विध्वंसात त्यांचाही हात होता, त्यामुळे त्यांना मदत करणं हे बंधनकारक असल्याचं शाहीन यांनी म्हटलंय. आधीच्या सरकारमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचं आयुष्य, मालमत्ता, त्यांचा कायम सन्मान राखला जाईल, असं तालिबानकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अफगाणिस्तानी नागरिकांना आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगता येईल. भूमी बळकावणाऱ्यांपासून त्यांना मोकळीक मिळेल, अशी प्रतिक्रिया तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदनं व्यक्त केलेली आहे. 1990च्या काळात क्रूरपणे वागणारे तालिबानी आता बदललेत, हे जगाला सांगण्याचा तालिबानचा हा प्रयत्न असल्याचं आता बोललं जात आहे. काबूलमध्ये काबूल विमानतळावर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सच्या विमानामध्ये अफगाणी नागरिक जात असल्याची दृश्य ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेली होती. अनेक प्रवाशांना अफगाणिस्तानमधनं लवकरात लवकर स्थलांतर करायचं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच होते, अशी प्रतिक्रिया फ्लाईट लेफ्टनंट पीट मॉर्गन यांनी दिलेली आहे. आतापर्यंत 6 ते 7 हजार जणांची सुटका केल्याचं त्यांनी सांगितलंय. काबूल विमानतळाच्या आसपास तालिबानच्या कमांडर्सनी त्यांच्या प्रयत्नात बाधा आणण्याचा प्रयत्न केलेला नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. काबूलहून 41 जणांची सुटका करून परतणारं विमान पॅरिस विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी पोहोचलं. फ्रान्सच्या लष्करी विमानाद्वारे आतापर्यंत शेकडो नागरिकांना परत मायदेशी आणण्यात आलेलं आहे. या सर्वांना आधी अबुधाबीमधल्या लष्करी हवाई तळावर आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना पुढे फ्रान्सला पाठवलं गेलं. या विमानातनं परतलेल्या प्रवाशांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती फ्रान्स सरकारनं सुरुवातीला दिलेली नव्हती. रशियामध्ये मंगळवारी प्रोटोटाईप मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान चाचणी दरम्यान कोसळलं. रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशननं ही माहिती दिलेली आहे. लाईट मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन 2112V हे विमान कुपिंगा एअरफील्ड जवळ उतरण्याआधी जंगल परिसरात कोसळलं. 2 शिकाऊ पायलट आणि फ्लाईट इंजिनियर या विमानात होते. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. बचाव कार्य सुरू असल्याचं समजलेलं होतं. विमानाच्या एका इंजिननं पेट घेतल्याची बातमी एका ऑनलाईन पोर्टलनं दिलेली होती.
हैतीमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर आता 2 दिवसांनी आलेल्या मुसळधार पावसानंतर ग्रेस वादळाचाही तडाखा बसलेला आहे। भूकंपाच्या धक्क्यातून नुकसानातून सावरलेलं नसतानाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक आणखी त्रासले। वादळाचा परिणाम कमी होताना काही भागात जाणवलं खरं, मात्र 15 इंचांपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। राजधानी पोर्टो प्रिन्सलाही मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। हैतीतल्या भूकंप बळींची जी संख्या आहे ती याआधीच जवळपास 2000 पर्यंत पोहोचलेली आहे, तर अंदाजे 10,000 जण जखमी आहेत। अजूनही हजारो जण वैद्यकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। ग्रेस वादळामुळे दरडी कोसळणं, अचानक पूरस्थिती निर्माण होणं यासारख्या घटनांमध्ये सुद्धा आता वाढ झाली आहे। भूकंपानंतर हैतीमध्ये आता ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे। शनिवारी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाल्यानं 3 मजली इमारत कोसळली होती। या परिसरात बचावकार्य, शोधकार्य सुरू आहे। भूकंपानंतर आलेल्या वादळामुळे शोधकार्याचा वेग काहीसा मंदावलेला आहे। बेघर झालेल्या नागरिकांच्या संकटात यामुळे भरच पडलेली आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचा दफनविधी केला जातोय। हॉन्ड्युरसहून 8 हेलिकॉप्टर्स आणि अमेरिकेच्या तटरक्षक दलाची जहाजं पाठवली गेलेली आहेत। 2 जहाजं आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारे भूकंपाची छायाचित्र काढली जात आहेत। फ्रान्समध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी वणव्याशी झुंजतायत। हजारो नागरिक याआधीच आपली घरं सोडून गेलेले आहेत। जंगलांमध्ये वणवा पसरल्यानं उतारावरून आगीचे लोळही उतरताना दिसतायत। वाऱ्यामुळे वणवा पसरतोय। 5000 हेक्टर परिसरात ही आग सध्या पसरलेली आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फ्रेंच रिव्हेरा जवळच्या जंगलात मंगळवारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत। या आगीमुळे हजारो लोकांना आपापली घरं सोडून स्थलांतर करावं लागलेलं आहे। फ्रान्समधल्या ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात सेंट ट्रोपेसच्या किनारपट्टीलगतच्या सुमारे 40 किलोमीटरपर्यंतच्या भागातल्या जंगलाला ही आग लागलेली होती। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। तालिबानने काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर रशियानं मंगळवारी ताजिकिस्तानसोबत अफगाण सीमेजवळ संयुक्त लष्करी सराव सुरू केला। ताजिकिस्तानमधील लष्करी तळावरील सुमारे 1000 रशियन सैनिकांनी सराव, रणगाडे, तोफखाना, हेलिकॉप्टर आणि ड्रोन ड्रिल्समध्ये भाग घेतला, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलेलं आहे। रशियाच्या सर्वात मोठ्या परदेशी तळावर लष्करी सराव महिनाभर सुरू राहतील, असं रशियन संरक्षण मंत्रालयानं सांगितलेलं आहे। सलग 3 वेळेला वेस्टर्न आणि सदर्न टेनिस ओपनची उपविजेती राहिलेली सिमोना हालेपनं मे नंतर तिच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। मंगळवारी सिन्सिनाटीमध्ये दुसऱ्या फेरीत मॅगडा लिनेटचा तिनं 6-4, 3-6, 6-0 असा पराभव केला। रोममध्ये मसल टियर झाल्यानंतर 3 महिन्यांसाठी ती दुखापतीनं मैदानाबाहेर होती। फॅबिओ जेकोबेसिननं मंगळवारी स्पॅनिश व्युल्टाचा चौथा टप्पा जिंकण्यासाठी क्लोजिंग स्प्रिंटच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली। गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या भीषण अपघातातनं सावरलेल्या जाकोबसेननं ही कामगिरी केलेली आहे। रिन तारामीनं 2 किलोमीटरवर अडथळा येऊन सुद्धा एकूण क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं। 2 वेळेला व्युल्टा चॅम्पियन राहिलेला प्रिमोज रॉग्लिक तिसऱ्या क्रमांकावर होता। बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये ब्रसेल्स इन ब्लूमचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कोरोनामुळे द फ्लॉवर कार्पेटचं आयोजन करता आलेलं नव्हतं। ब्रसेल्स शहराच्या विविध भागांमध्ये बहरलेली ही फुलं पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिकांचीही गर्दी होत असते। ब्रिटिश राजघराण्याच्या एका चाहत्यानं प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायनाच्या लग्नाच्या केकचा जो तुकडा आहे तो तब्बल $1,850 विकत घेतलाय। डायना आणि प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहेत। जगभरात या ऑक्शनसाठी प्रचंड प्रतिसादही मिळाला। यातील गॅरी लायटननं हा तुकडा विकत घेतला। या मोठ्या तुकड्यावर आयसिंग आणि सोनेरी, चंदेरी आणि निळा रंग आहे।
हे सगळं प्रिझर्व्ह करून ठेवलं गेलेलं होतं। 29 जुलै 1981ला या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यावेळेला जवळपास 20हून जास्त कंपन्यांनी केक पुरवलेले होते। आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। तिसऱ्या दशकात पुन्हा युद्धासाठी अफगाणिस्तानात आणखी हजारो सैनिकांना पाठवणं यापैकी एक पर्याय स्वीकारावा लागल्याचं बायडेन म्हणाले। फ्रान्स सरकारला वेळोवेळी मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांना मदत करणार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं। मदत केलेल्या सर्व क्षेत्रातल्या नागरिकांना संरक्षण देणं गरजेचं असल्याचं मॅक्रॉन म्हणाले आणि विशेष सैन्य घेऊन जाणारी 2 लष्करी वाहतूक विमानं काही तासात काबूलमध्ये येणार होती अशी माहिती त्यांनी दिली।